I am coming. Please go side. I am original black and white. No left, no right. Only Ambedkar right. तुम्ही सगळे हवेत गेलाय. तुम्हाला जाग्यावर आणण्याचं काम मला करायचं. तुम्ही सगळ्यांनी आंबेडकर नावाचा इव्हेंट करायला सुरुवात केली. हा पुरस्कार मला दिलाय त्याबद्दल आभार मानताना मी एवढंच म्हणेन की आभार घेऊन मी जाणार आहे, पण मला त्या पुरस्कारासोबत आणखीन एक गोष्ट पाहिजे. मी या चळवळीचा हुंदका घेऊन आलोय माझ्या काळजात, आणि या चळवळीतला हरवलेला पॅन्थर पाहिजे मला. मला ही डांगडिंग करणारी गाबडी नको आहेत. मला माझा ढसाळ पाहिजे, माझा करडक पाहिजे, माझा पॅन्थर पाहिजे. डांगडिंग करून नाच्याची अवलाद होऊन जगण्यापेक्षा रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचा साक्षीदार ज्या पोरांना होता येतं त्याच पोरांना चवदार तळ्यात उतरलेल्या पायांची जाणीव आणि भान असतं. मगाशी साजन दादांनी खांद्यावरचा प्रकाश आंबेडकर तुम्हाला आम्हाला दाखवला, पण खांद्यावरच्या प्रकाशाला सत्तेत बसवण्यासाठी तुम्हाला मुठी आवळाव्या लागतील. सगळ्यांचं मन भरून बोलून झाल्यावर थोडक्यात आवरा म्हणायची वेळ येते तेव्हा मला उभं करते. आणि सगळ्यात आधी मी आलोय. पहिल्यांदा गाडी माझ्या आत गेल्या म्हणजे तुम्ही सगळी गेल्यावर मला जायला लागलं. माफ करा, मी पण खरं बोलतो, आणि त्याला हल्ली लोक मारतात. घेते थांबाय जरा. खरं बोलल्यामुळं मारते. मगाशी जातीचा विषय वगैरे आला साहेब, मी आठवड्याला जात बदलते. वर्षातनं 4 वेळा धर्म असतो. हल्ली चौकात गेलं तरी भीती वाटते. कोण म्हणते मी हिंदू, कोण मुसलमान. पहिली 2च होती तेव्हा बरं होतं. आता त्यात अजून उपवर्गीकरण झालं. कोण म्हणते मी चांबार, मी ढोल, मी हाव, मी मराठा, मी वंजारी, मी धनगर, मी ह्या, मी त्या, आणि मधीचा आवाज मोठा येते मी मांग म्हणते. मग सगळे शांत झाली की मी मध्ये जातोय, मी म्हणतोय मी भारतीय. लगेच मला मारते. ते म्हणते ही नवीन काय आलं भारतीय, तर मी म्हणतोय कडूनो मी जुना आहे, तुम्ही नवीन आहे. मग ते अजून मारते. आता कडूनो ही काही शिवी नाही, हे महाराष्ट्रातलं प्रसिद्ध आडनाव आहे. कुठं आहे ते बच्चू कुठं गेलं. अरे आमची पण एक भाषा, साहित्य, कविता काय आहे की नाही, त्याला स्थान आहे की नाही. साने, लेले, जोशी, देशपांडे, चाटे, माटे यांच्या आधी वामनदादा अण्णाभाऊ साठेला उभा केल्याशिवाय मराठी साहित्य पूर्ण होत नसतं. ही ठणकावून सांगितलं पाहिजे, आणि ती भूमिका माझी. मला मागच्या महिन्यात सुजात दादा केम्ब्रिजला बोलवलं होतं, आणि ह्या वेळेला आम्हाला दोघांना बोलवलं, नवरा बायकोला.
तर महिनाभर तिकडं आम्हाला मस्त एन्जॉय होता. 4 कार्यक्रम, तिकीट आलं होतं, विजा आलता. आम्ही खूप आनंदात होतो. आणि बायको पहिल्यांदाच विमानात बसणार होती. ती रोज संध्याकाळी केम्ब्रिज युट्यूबला टाकायची आणि मला ती दाखवायची, म्हणायची हो या चौकात आईस्क्रीम लय भारी भेटली, सगळं लिहून ठेव, आपण गेल्यावर खाऊ. आम्ही खरंच आनंदात होतो. त्या कडूनची भांडणं काढायची. कोणाची? अमेरिका, इस्रायल, इराण. आणि त्यांच्या भांडणात आमचा दौरा रद्द. विमान सोडत नाही. आयला म्हणलं म्हणजे जागतिक भांडणात सुद्धा नुकसान माझं. आणि तालुक्यातल्या आरपीआयच्या भांडणात मी नुकसान माझं. सगळीकडे नुकसान माझं. बर भांडणं त्यांची आणि दंगा इकडं. इथं 3 गट बिनकामाचं. ती एक तर म्हणते ती व्हॉट्सअप फेसबुकला, हे आज इराण मारणार, अमेरिका बॉम्ब टाकणार, इस्रायल लय असा आहे, हे बघ आता ट्रम्प असा करणार, ह्या असं होणार, त्या असं येणार. 15 दिवस यांनी दंगा केला. जेव्हा याच्या घरातला गॅस संपला, तेव्हा बीकॉम झालेली बायको पहिल्यांदाच चुलीजवळ आली. तिनं चूल कधी बघितलीच नाही. ह्याला पण चूल माहित नव्हतं. मग यानं युट्यूबवर चूल टाकली. मग ती लाकडं आणली, मग चूल पेटवायला लागली. मग ती चूल काय पेटना. मग याला युट्यूबवर फुकणी सापडली. त्या वेळीन फुकणी इटली, डोळ्यातनं चूल बघायला. जेव्हा म्हटलं फुकायचं आहे, मग यानं नाकाला लावली तिनं, तोंडान फुकली, धूर गेला सगळा डोळ्यात. आणि तिनं फुकणी फेकून मारली याला, त्याचा गुडघा फुटला. मग लंगडत लंगडत ती सिलेंडर घेऊन चौकात आली. चौकात येऊन बघते तर 4 किलोमीटरची लाईन सिलेंडर घेऊन थांबली. सगळी लंगडतच आली. एप्रिल महिन्याचं ऊन, दिवसभर उन्हात तांबलं, फुटाफुटान पुढे सरत्यास करपून गेलो. संध्याकाळी 6 वाजता त्याचा नंबर आला आणि काउंटरवरची मुलगी म्हटली, DSC नंबर आला असेल तर या, 45 दिवसानंतर बुकिंग होईल, त्याच्यानंतर 15 दिवसानं गॅस मिळेल. त्याचं डोळं पांढरं झालं. त्याच्या लक्षात आलं 60 दिवस रोज गुडघा फुटणार. आणि मग असं संध्याकाळचा जरा गारवा आला आणि त्यानं डोळं झाकलं आणि अंतकरणापासून म्हणाला, जगाला युद्धाची नाही, युद्धाची. म्हणजे यांना बुद्ध कधी आठवला? चुलीत लाकडं गेलं. अहो, ज्यांनी कधीच बुद्धाचं नाव घेतलं नाही ते सुद्धा बुद्धाचं नाव घेत होते. टीव्हीवर. मी ऑन कॅमेरा बोलतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पत्रकार परिषद घेत होते, तेव्हा म्हणले जगाला युद्धाची गरज नाही, असं ती म्हणायला. बायकून मला बोलवून घेतलं. म्हणले हो बाई काय बोलतो. मग मी डोकसं खाजवत म्हटलं, ह्यांच्या बी घरातला गॅस संपला. अरे लक्षात राहू द्या, मी खरं सांगतोय, मी महाराष्ट्र सगळा पिंजून आलो इथं. आज माझा 86वा दिवस आहे. रोज कुठं ना कुठं तरी आहेच. मी गौतम पाटील पेक्षा जास्त बुकिंग.
आणि मराठी साहित्यातला कुठलाच कवी जिथं पोचलेला नाही तिथे बेन पोच, ते सुद्धा विद्रोही म्हणून मिरवून घेतो. मी खरं सांगा, तुम्ही सगळे 20 मार्क असणार नागरिक शास्त्र शिकलेले आहेत. त्यामुळं आपल्याला जगायचा अधिकार. या पावसाळ्यात पूर आला तर मरूयाच. आम्हाला कळलं झाले नेमकं आम्हाला काय पाहिजे आणि पेटत नाही. आम्हाला राग येईना झालाय. माफ करा, जरा मनाला लागलं तर लागू द्या, आणि जर माझा राग आला तर मला मोठ्या मनात माफ करा. शेवटी तुम्ही दुसरं काय करणार आहे? तुम्ही माफच करणार. तुम्हाला दुसरं काय येते? जाती जाती कट्टर झाल्या, धर्म कट्टर झाले, तरी तुम्ही गप्पच आहे. तुमच्या मनातला भारतीयच मारून टाकलाय तर काय करायचं? 4 वर्षापूर्वी याच व्हॉट्सअपला एक मेसेज पडला, गौरव दादा असा भगवा झेंडा, आणि त्यात त्याने लिहिलं होतं शुभ शिव सकाळ. ही डोकस खाजवत म्हटलं ही सकाळ म्हणजे आता शिवाजी महाराज येणार, उठा आपली सकाळ. मग आपला पेटला. तो म्हटलं भाऊ त्यांची झाली. तो म्हटलं करा आपली. निळा झेंडा शोभ भीम सकाळ. सकाळी 11 वाजता शिव सकाळ भीम सकाळ. तिसऱ्याला जाग आली आत्ता. तोडला यांची झाली आपली करा की. मग पिवळा झेंडा शोभ लहू सकाळ. मी म्हटलं लहू कोण? वर्ण आली आम्ही केली. म्हटलं आम्हाला मराठ्यांची झाली, बौद्धांची झाली, मांगाची झाली. चांभार पेटले. त्यांना रोहिदास सकाळ काढायचे, पण त्यांचा रंगच फिक्स होत म्हणून ते शांत. आणि आमचा धनगर बांधव डायरेक्ट शुभ आहिल्या दुपार काढ.